उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि त्यापूर्वी त्यांनी या काटेवाडीतल्या अजितदादांच्या आईचे आशीर्वाद घेतले। कन्हेरीमधल्या मारुतीचंही दर्शन घेतलं, तसंच गोमातेचंही दर्शन घेतलेलं आहे आणि अजितदादांच्या समाधी स्थळाचं देखील आज दर्शन घेणार आहे, तिथेही अभिवादन करणार आहेत आणि त्यानंतर दुपारी 12:30च्या दरम्यान सुनेत्राताई उमेदवारी अर्ज दाखल करतील। तर बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीचे सर्व घटक पक्ष प्रयत्न करत आहेत। राष्ट्रवादीचे नेते निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न करत आहेत। तर आज सुनेत्राताईंचा काटेवाडी दौरा आपण पाहतोय। तर काटेवाडीमध्ये निवासस्थानी त्यांनी अजित पवारांच्या आईचे आशीर्वाद घेतले। दरम्यान अजितदादांच्या आठवणीमध्ये सुनेत्रा पवार भावुक झाल्यात। काटेवाडीतल्या नागरिकांची सुनेत्राताईंनी भेट घेतली आहे। नागरिकांच्या भेटीनंतर सुनेत्रा पवारांचे डोळे पाणावले। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आणि भरण्याआधी सुनेत्राताई भावुक झालेल्या आहेत। चला साइड द्या। थैंक यू। चला चला बाबा चला साइड द्या। थैंक यू। चला चला बाबा तर सुनेत्रा पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि काटेवाडीत त्यांनी अजितदादांच्या आईचे आशीर्वाद घेतले। कन्हेरीमधल्या मारुती रायाचंही त्यांनी दर्शन घेतलेलं आहे। अजितदादांच्या समाधीस्थळीही त्या अभिवादन करणार आहेत। आपण थेट जाऊयात प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडे। अक्षय, सध्या सुनेत्राताई आता कुठे आहेत, काय कसा असणार आहे दौरा? निश्चित आपण बघू शकतोय की पवार कुटुंबियातल्या प्रत्येक सदस्य जेव्हा जेव्हा निवडणूक होते तेव्हा याच कन्हेरीच्या मारुतीरायाचं दर्शन घेण्यासाठी येत असतात। आजही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या त्यांच्या बारामती मतदारसंघाची पोटनिवडणूक जी लागलेली आहे त्याचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत। त्यापूर्वी कन्हेरीच्या मारुतीरायाचं दर्शन घेण्यासाठी सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या आता या मंदिरात दाखल झालेल्या आहेत। सोबत जय पवार, पार्थ पवार सुद्धा आहेत आणि मारुतीरायाचं दर्शन घेतल्यानंतर सुनेत्रा पवारांचा ताफा जो आहे तो अजितदादांचं जे स्मृतीस्थळ आहे तिकडे जाणार आहे। तिथे देखील सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या दादांचं जे स्मृतीस्थळ आहे तिथे नतमस्तक होतील। पण तत्पूर्वी आपण हे जर बघितलं तर शरद पवार असतील, सुप्रिया सुळे असतील किंवा दिवंगत अजितदादा सुद्धा याच मारुतीरायाचं दर्शन घेत होते। इथूनच प्रचाराचा नारळ जो आहे तो फोडला जात होता आणि तेच प्रथा जी आहे ती सुनेत्रा पवार यांनी पुढे राखत आता जे आहे तो खरं तर प्रचाराचा नारळ हा म्हणता येणार नाही, पण उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज सुनेत्रा पवार जाणार आहेत। पण तोच उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी याच मारुतीचं दर्शन घेण्यासाठी आता सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या मंदिरात पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। बरं, या पुढे त्यांचा दौरा कसा असणार आहे? आता मारुतीरायाचं दर्शन घेतल्यानंतर त्या पुढे कुठे जाणार आहेत? खरं तर आपण जर पाहिलं तर कन्हेरीच्या मारुतीरायाचं दर्शन घेतल्यानंतर अजितदादांचं जे स्मृतीस्थळ विद्याप्रतिष्ठानमध्ये उभारण्यात आलेलं आहे तिथे सुनेत्रा पवार जाणार आहेत। सोबत राष्ट्रवादीचे अनेक नेते जे आहेत ते देखील तिथे उपस्थित राहणार आहेत आणि त्यानंतर जो मेळावा आहे तो देखील पक्षाचा होणार आहे। त्यापूर्वी हे सगळे जे कार्यक्रम आहेत ते पूर्वनियोजित आहेत। उमेदवारी अर्ज भरण्याची जी वेळ आहे ती साधारण 1 ते 1.5 वाजताच्या सुमारास सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या मुख्य इमारतीत जाऊन त्यांचा उमेदवारी अर्ज भरतील। पण तत्पूर्वी आपण जर बघितलं तर पूर्वनियोजित जे कार्यक्रम आहेत तो कन्हेरीचं मारुतीरायाचं दर्शन घेतल्यानंतर स्मृतीस्थळावर जाऊन सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या अजितदादांचं जे खरं तर स्मृतीस्थळ आहे तिथे जाऊन दर्शन घेतील, नतमस्तक होतील, तिथे काही वेळ बसतील आणि त्यानंतर पुढचा नियोजित जो कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेसकडनं एक मेळावा जो आहे ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचे अनेक बडे नेते जे आहेत ते त्यांचं देखील भाषण होणार आहे। तिथे देखील बारामतीकरांना जी भावनिक साथ आहे ती देखील उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार घालणार आहेत आणि त्यानंतर उमेदवारी अर्जाची जी प्रक्रिया आहे ती सुरू होताना आपल्याला पाहायला मिळेल। नक्कीच अक्षय, आपण पाहतोय की बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीचे मित्रपक्ष सहकार्य करतात अशी त्यांची इच्छा देखील आहे। आज सुनेत्राताई अर्ज दाखल करताना महायुतीचे कोणते वरिष्ठ नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे?
सुनेत्रा पवार यांच्या सोबत आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसमधले प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, सध्या अंकित तटकरे जे आहेत ते यांच्या सोबतच आहेत। त्याशिवाय जे मुख्य पदाधिकारी आहेत त्यामध्ये उमेश पाटील असतील, आहेर असतील, या अनेक जे नेते पदाधिकारी आहेत ते त्यांच्या सोबतच त्यांच्या ताफ्यामध्ये आहेत। पण मुख्य जो मेळावा आहे ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचे अनेक नेते असतील, ज्यामध्ये छगन भुजबळ असतील, हसन मुश्रीफ असतील, यासह अनेक जे बडे नेते आहेत त्यांचं देखील उपस्थिती जी आहे ती लाभणार आहे। आणि या मेळाव्यात खरं तर बारामतीकरांना जी भावनिक साथ आहे, कारण पोटनिवडणूक अजितदादांच्या निधनानंतर बारामतीची पोटनिवडणूक होईल असं कोणालाही वाटलं नव्हतं। त्यामुळे आजही बारामतीमध्ये एक दुःखाचं वातावरण आहे, एक भावनिक वातावरण आहे। त्यामुळे बारामतीकरांना ही साथ जी आहे ती या सगळ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून घातली जाणार आहे। कारण दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर काँग्रेस असेल किंवा जे अपक्ष नेते आहेत त्यांनी देखील उमेदवारी अर्ज भरलेला आहे। त्यामुळे ही निवडणूक जी आहे ती बिनविरोध करण्यासाठी महायुतीचा जो प्रयत्न आहे तो सुरू होता। मात्र आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस जरी असला तरी शेवटपर्यंत महायुतीकडनं हे प्रयत्न जे आहेत ते केले जात आहेत। कारण आपण जर पाहिलं तर काही वेळापूर्वी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे जे आहेत ते देखील या ठिकाणी आपण जर पाहिलं तर लक्ष्मण हाके जे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज बारामतीत आहेत त्यांना देखील भेटण्यासाठी गेले होते। त्यामुळे महायुतीच्या सगळ्या नेत्यांकडनं ही निवडणूक जी बिनविरोध व्हावी यासाठी विनंती जी आहे ती गवसणी जी आहे ती अनेकांना केली जाते। पण त्यामुळे अत्यंत महत्वाचं आहे की नेमका उमेदवारी अर्ज कोण भरणार, कोण मागे घेणार, हे अवघ्या 1 ते 2 तासात याचं संपूर्ण चित्र जे आहे ते स्पष्ट होणार आहे। नक्कीच अक्षय, आपण पाहतोय दृश्यांमधून की कन्हेरीतल्या मंदिरातली आतली दृश्य आपण पाहतोय। सुनेत्राताईंनी मारुतीरायाचं दर्शन घेतलेलं आहे आणि आपण दुसरीकडे पाहतोय की लक्ष्मण हाके यांच्यासोबत कृषी मंत्री दत्ता भरणे पत्रकार परिषद घेत आहेत।